नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज गुरु क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, लगेच आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया। स्वाध्याय 11.2 ला आज आपण सुरुवात करणार आहोत। त्याच्यातला पहिला प्रश्न पाहू आपण। एका संख्या, आता एक संख्या गुणिले 56 बरोबर 9688, तर ती संख्या कोणती? असा प्रश्न अगोदरचा व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे की ज्या वेळेस दोन संख्या असतील, आता ही एक संख्या मानू, ही दुसरी संख्या मानू, दोन संख्यांपैकी एक संख्या दिलेली असेल आणि त्याचं उत्तरही दिलेले असेल, अशा वेळेला दिलेल्या चिन्हाच्या विरुद्ध क्रिया करायची असते। इथं दिला आहे गुणाकार, तर आपण करणार आहोत भागाकार। मग सर भागाकार कोणाचा करायचा? दिलेल्या उत्तराला एका संख्येने, जी संख्या आपल्याला दिली असेल त्या संख्येने त्या उत्तराला भाग द्यायचा असतो। चला सुरुवात करूया बरं। पहा, 9688 डिवाइडेड 56। आता या ठिकाणी 56 चा टेबल सर आम्हाला येत नाही, तयार करायलाही वेळ वाया घालू नका। पहा मी काय सांगतो, इकडे लक्ष द्यायचंय, व्यवस्थित समजून घ्यायचंय। या ठिकाणी शेवटी दिसतोय आपल्याला 6 आणि इथं 1। मग तुम्हाला दोनाची कसोटी माहित असेल, ज्या संख्येच्या युनिट प्लेसला म्हणजे शेवटी जर 0 2 4 6 8 0 2 4 6 8 यापैकी कोणताही एक अंक येत असेल तर त्या संख्येला दोनाने पूर्ण भाग जातो, म्हणजे त्याला आपण म्हणतो निशेष भाग जाणे। तर चला पाहूया आपण, याला 2 ने डिवाइडेड करूया, दोनाने भाग देऊया। 2 2 जा 4, 1 उरला इथं दिला, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 1 उरला इथं आले, 1 झाले 16, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 4 जा 8। आता 28 चा टेबल तुम्हाला यायला हवा। 28 1 जा 28, 28 चा टेबल मध्ये 48 येत नाही। जर आपण 2 नंबरला घेतला त्या ठिकाणी 56 येतो, मग आपल्याला 56 घेऊन चालणार नाही। अशा वेळेस आपल्याला 28 1 जा 28 घ्यावं लागेल। या ठिकाणी जर 20 दिले तर ही संख्या तयार होते आपली 204 240। 28 च्या टेबल मध्ये 7 नंबरला 196 येतात। 28 7 जा 196। जर 204 मधून 196 मायनस केले तर या ठिकाणी 8 उरतात। या ठिकाणी जर 8 दिला राहिलेला अंक तर संख्या तयार होते 84। आता या ठिकाणी 28 चा टेबल मध्ये 3 नंबरला 84 येतो, म्हणून 28 3 जा 84। आता या ठिकाणी आलेलं उत्तर आपल्या समोर आहे 173। पर्याय क्रमांक 3 आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे। पुढचा प्रश्न 1 0 5 4 या अंकांनी तयार झालेल्या सर्वात लहान संख्येला 10 या संख्येने भागल्यास येणारा भागाकार व बाकी किती असेल? अशा वेळेस बघा, लहान संख्या आपल्याला तयार करता यायला हवी। 1 0 4 5 याला कशाने डिवाइडेड करायचंय? 10 ने, म्हणजे त्याला 10 ने भाग द्यायचा आहे। मग अशा वेळेस 10 1 जा 10, 10 1 जा 10, 10 चा टेबल मध्ये 4 येत नाही, म्हणून इथं 0 घेतला, ही संख्या झाली 45। 10 4 जा 40, उरले किती? आता 45 मधून 40 मायनस केले तर 5 उरले आपले बाकी 5। 104 आणि बाकी 5, पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर आहे। पण मी तुम्हाला लवकर सोडवण्यासाठी आणखी एक क्लुप्ती सांगतो। एवढा जर वेळ वाचवायचा असेल तर व्हिडिओ लक्ष देऊन समजून घ्या। 1 0 4
5 10. या ठिकाणी 0 आहे. 0च्या पटीतील संख्या उदाहरणार्थ 10, 100, 1000, 10,000 अशा खाली असतील आणि त्या संख्येने भाग द्यायचा असेल तर अशा वेळेला राईट साइड कडून लेफ्ट साइड कडे जेवढे 0 असतील तेवढा अंक म्हणजे ते अंक सोडून आपल्याला पॉइंट द्यावा लागतो. आता बघा इथं 1 0 आहे, मग हा पॉइंट जर इथं असेल तर इथून हा पॉइंट इथं येईल. सर मग इथं पॉइंट आहे का? असतो पण तो दिसत नाही. मग हा पॉइंट मी इथून इथं घेतला, इथं आला तो पॉइंट. मग पॉइंट इथं आल्यानंतर काय मिळालं होतं? 104 आणि ही 5. बाकी पर्याय क्रमांक 2 मध्ये तेच उत्तर आहे. ह्या पद्धतीने सोडवलं तरी चालेल. पुढचा तिसरा प्रश्न आहे आपला 25,836 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीला 258 या संख्येतील 5च्या स्थानिक किमतीने भागल्यास येणारा भागाकार किती असेल? मित्रांनो पहा, या ठिकाणी मी तुम्हाला काही गोष्टी समजून देतोय अगोदर. 836 आणि 258 काय सांगितलंय? स्थानिक किंमत. आता स्थानिक किंमत म्हणजे काय? त्यांची बसण्याची जागा. कोणाची? त्या अंकांची. आता या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार याची बसण्याची जागा जी आहे ती 1000 प्लेस आहे. कोणत्या प्लेसवर बसलाय तो? हजाराचा. म्हणून हे झाले 5000. हा 5 कोणत्या प्लेसवर बसलाय? कोणत्या जागेवर बसलाय? दशक. दशक म्हणजे काय होतात? 50. तर 50 ने त्याला भाग द्यायचा आहे. मग अशा वेळेस हा 0 गेला, हा 0 गेला. 5 1 जा 5, 5 1 जा 5. हे 2 0 जशास तसे. उत्तर मिळालं आपल्याला 100 म्हणजे 100. पर्याय क्रमांक 4. लवकर क्विकली मिळणार आहे, फक्त लक्ष देऊन समजून घ्यायचंय आणि लाईक करायला विसरायचं नाहीये. चला पुढचा चौथा प्रश्न. एका संख्येला 25 ने भागले असता भागाकार 13 येतो व बाकी 22 येते तर ती संख्या कोणती? 2018 ला आलेला हा प्रश्न आहे. मग तुम्हाला सुरुवातीला मी एक सूत्र ज्याला आपण फॉर्म्युला म्हणतो ते तुम्हाला सांगितलं होतं, पाठ करून घ्या. या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे? भाज्य. भाज्य काढण्यासाठी भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या सूत्राचा वापर करावा लागतो. मग या ठिकाणी 25 ने भागले म्हणजे हा भाजक आपल्याला मिळाला आहे 25 गुणिले भागाकार मिळाला आहे 13 आणि बाकी दिलेली आहे आपल्याला 22. मग अशा वेळेस आता आपल्याला पर्यायामधून उत्तर शोधायचं आहे. मग यांचा काय करायचं आहे? गुणाकार. 25 मल्टिप्लाय 30. आता 13 चा टेबल 5 पर्यंत गेला. 13 5 जा 65. 65 चा 5 इथं घ्यायचा, 6 कॅरी करायचा. 13 2 जा 26 होतात. 26 मध्ये कॅरीचा 6 मिळवला तर या ठिकाणी 32 होतात. हे लिहिले मी इथं 32. या 325 मध्ये बाकी आपल्याला मिळवायची असते. 5 2 7 2 2 4 आणि 3 जसा तसा 347. पर्याय 2 3 नाही, पर्याय क्रमांक 4 347. पुढचा पाचवा प्रश्न आहे. एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत 100 किमी रस्त्यावर 5 किमी अंतरावर 1 याप्रमाणे दुतर्फा झाडे लावल्याचे ठरवले तर एकूण किती झाडे लावता येतील? 2022 ला आलेला प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पेपरात येत असतात. तर या ठिकाणी पाहूया, हा रस्ता आहे किती किलोमीटरचा? 100 किलोमीटर, 100 किमी. आता 100 किलोमीटरचा हा रस्ता आहे. याच्या दुतर्फा म्हणजे ह्या बाजूलाही आणि ह्या बाजूलाही आपल्याला झाडांची लागवड करायची म्हणजे लावायचे रोप.
या ठिकाणी आता काय करूया, याला कशाने भाग देणार, 5 ने, कारण 5 किलोमीटर अंतरावर एक झाड लावायचं आहे म्हणून याला 5 ने डिवायडेड करूया, 5 ने भाग देऊया. 5 1 जा 5, 5 2 जा 10, हा 0 जसाच तसा. मग वरती आले 20, खाली आले 20. आता सुरुवातीला झाडांची लागवड करत असताना इथंही एक आणि इथंही एक, म्हणजे इथंही झाड लागेल इथंही, आणि इथून पुन्हा 5 किलोमीटर अंतरावर, किती, 5 किलोमीटर अंतरावर झाडाला सुरुवात होणार आहे. पण सुरुवातीलाही एक झाड लावतो, म्हणजे हाही आपल्याला काउंटिंग करावं लागेल, पकडावं लागणार आहे. 1 आणि 2, 21. आता इथं काय झाला, 20 आणि 1 21, 21 21 असे मिळून होतात 42. तर एकूण झाडे किती लागवड होतील, 42, 42 झाड लागवड होतील. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 2925 भागिले 605 बरोबर किती. खूपच सोपा प्रश्न आहे, फक्त तुम्हाला भाग द्यायचा आहे. 292565. आता या ठिकाणी शेवटी 5 दिसत आहेत, मग तुम्हाला 5ची कसोटी माहित आहे की ज्या संख्येच्या शेवटी 5 किंवा 0 यापैकी कोणताही अंक असेल, मग कुठं, तर युनिट प्लेसला, एकच स्थानी, त्यावेळेस त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. म्हणून या ठिकाणी आपण 5ने भाग देऊया. 5 1 जा 5, 1 इथं कॅरी केला, 5 3 जा 15. आता या ठिकाणी 2 ला 5 ने जात नाही म्हणून 2 डिजिट नंबर घेऊया. 5 5 जा 25, 29 मायनस 25 केले तर उरले 4. ही संख्या झाली 42. 5च्या टेबल मध्ये 8 नंबरला 40 येतात, 42 मधून 40 मायनस केले तर उरले 2. या ठिकाणी 2 दिले, ही संख्या सोडवली गेली, इथं उरले 25 आणि 5 5 जा 25 होतात. मग या ठिकाणी 13चा टेबल तुम्हाला येतोच. 13 1 जा 13, 13चा टेबल मध्ये 4 नंबरला, काय नंबरला, 4 नंबरला आपल्याला येतात 52 मिळतात. काय मिळतात, 52. मग 13 1 जा 13, 13 4 जा 52. मग ह्या ठिकाणी मी 4 घेणार, काय घेणार, 4 घेणार. मग या ठिकाणी 58 मधून जर 52 मायनस केले तर किती उरतात, 6 उरतात. मग हे 6 या ठिकाणी दिले. 13 5 जा 65 होतात. तर आपलं योग्य उत्तर मिळालेलं आहे 45. पुढचा प्रश्न आहे ताशी 42 किमी वेगाने 336 किमी अंतर जाण्यासाठी किती तास लागतील. आता या ठिकाणी 336 किलोमीटर जायचंय आणि एका तासात किती अंतर गाठतोय, 42 किलोमीटर. मग अशा वेळेस मोठ्या संख्येला छोट्या संख्येने भाग द्यायचा. एकदम सोपं आहे. तुम्हाला या ठिकाणी 42चा टेबल येत नाही, पण इथं शेवटी 6, इथं शेवटी 2 आहे, म्हणजे 2ची कसोटी, याला 2ने भाग जाऊ शकतो. 2 जा 4, 2 1 जा 2, 2 1 जा इथं 1 केला, 2 6 जा इथं 1 आला, 2 8 जा. आता 21चा टेबल तुम्हाला येतो. 21 1 जा 21 आणि 21 8 जा 168 येतात. म्हणून इथं मिळाले उत्तर आपल्याला 8. पर्याय क्रमांक 2 8 तास याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 8वा. भाजक बरोबर 105 दिले, भागाकार दिले 4,250, बाकी दिले 75. असे असेल तर भाज्य आपल्याला काढायचं आहे. 2021 ला हा प्रश्न दिला होता. खूपच सोपा आहे, याची मांडणी मी तुम्हाला करून देतो. हा प्रश्न तुम्हाला HW असेल. पहा 4 2 5 0, मोठी संख्या मी वर लिहिली, 105 खाली लिहिला.
याच्याने मल्टिप्लाय करायचं, आलेल्या उत्तरात 75 मिळवायचा आणि पर्यायामधून उत्तर शोधायचं. पुढचा 9वा प्रश्न आहे, 1207 या संख्येत किती मिळवावे म्हणजे मिळणाऱ्या संख्येला 27 ने पूर्ण भाग जाईल. पुन्हा या ठिकाणी कसोट्यांचाच वापर करू आपण, म्हणजे क्लुप्तीचा वापर करणार आहेत. तर पहा 27 ला 3 नेही भाग जातो आणि 9 नेही भाग जातो. सर कसं कळलं? तीनाची कसोटी काय आहे? संख्यांच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो, म्हणून याला 3 ने भाग जाईल. आणि 9ची कसोटी पण तीच. संख्यांचा आता बघा यांची बेरीज किती आहे? 7 + 2 9. 9च्या पटीतील संख्या आल्या तर त्या संख्येला ही 9 ने भाग जातो. पण काय वेळेस? कोणत्या वेळेस? बेरीज करून. आता या ठिकाणी ही बेरीज करूया. 7 + 2 1 2 0 7. 7 + 2 9 आणि 1 मिळवला तर 10. आता 10 मध्ये किती मिळवले? 10 मध्ये किती मिळवले? तर आपल्याला 3 ने आणि 9 ने भाग देता येईल. 3चा विषय सोडा, आपण 9 घेऊया. मग या ठिकाणी जर मी 8 मिळवला तर किती होतात? 18. मग 9 × 2 = 18, म्हणजे या संख्येला 8 मिळवला तर त्याला 9 ने भाग जातोय. मग या ठिकाणी 8 पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे. जर तुम्ही लवकर प्रॅक्टिस केली, आता मी समजवतोय तर वेळ लागणार आहे, जर सोडवलं तर ते फास्टली सोडवून जाणार आहे. म्हणून तुम्ही याची प्रॅक्टिस करायची आणि प्रश्न समजून घ्यायचे. ह्या पद्धतीने ते तुम्हाला सोडवायचे. प्रश्न 10वा, पुढील पैकी चुकीचे विधान ओळखा. 2019 ला हा आलेला प्रश्न आहे आणि आपला स्वाध्याय 11.2 मधला हा शेवटचा प्रश्न आहे की कोणत्याही संख्येला 1 ने भागल्यास उत्तर तीच संख्या येते. हे बरोबर आहे. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 0 येते. चुकीचं. आता बघितलं, कोणत्या संख्येला त्याच संख्येने भागलं तर उत्तर तीच संख्या येते. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 0 येते. आता पहा या ठिकाणी इथे घेतला 5. या 5 ला जर मी 5 ने भाग दिला तर 5 1 जा 5, उत्तर काय येतंय? 1. पण यांनी काय सांगितलेलं आहे? 0. हे बरोबर योग्य उत्तर आहे का? नाही, हे चुकलेलं आहे. म्हणून आपल्यासाठी बरोबर आहे, त्यांच्यासाठी चुकलेलं, आपल्यासाठी बरोबर, कारण आपल्याला चुकीचे विधान ओळखायला सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 गोल भरायचा आणि योग्य मार्क मिळवायचे. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.